श्री स्वामी समर्थ. स्वामीच्या चमत्कारिक गोष्टी भाग 2. जनाबाईला स्वामीच्या रूपात विठ्ठलाचे दर्शन. मंगलवेढा येथे जनाबाई नावाची विठ्ठल भक्त स्त्री राहत होती. ती दरवर्षी पंढरपूरची वारी नियमित करीत असे. जेव्हा स्वामी मंगलवेढा येथे परतले तेव्हा त्यांची कीर्ती ऐकून ती दररोज त्यांच्या दर्शनाला जाऊ लागली. विठ्ठल भक्त जनीची स्वामीनिष्ठा रोज वाढत चालली होती. एकदा आषाढीची वारीची वेळ आली म्हणून जनी फुले घेऊन स्वामीच्या दर्शनाला गेली व दर्शन घेऊन स्वामींना म्हणाली, आज मी पंढरपूरच्या वारीला प्रस्थान करणार आहे. आपला आशीर्वाद असावा. परंतु मी वारीहून येईपर्यंत आपल्या दर्शनाला मुकणार आहे. असे म्हणून ती रडू लागली. स्वामींनी जनीकडे पाहिले व म्हणाले, अगं, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तू काळजी करू नकोस. जनी वारीला निघाली. जनीच्या मुखामध्ये आजपर्यंत विठ्ठलाचे नामच होते. आता त्याला स्वामीच्या नामाची जोड लागली. पांडुरंगाचे नाम सतत मुखात असल्यामुळे तिला एकटेपणा कधीच जाणवत नसेल. पंढरपूर अगदी जवळ आले असताना अचानक मुसळधार पाऊस पडू लागला. सर्वत्र पाणीच पाणी झाले. जनी मनात घाबरली. आता मी कशी पोहोचणार? पांडुरंगाचे दर्शन कसे होणार? इतक्यात विजा कडकडल्या व त्या प्रकाशात तिला स्वामीची मूर्ती डोळ्यासमोर दिसली. तिला आठवले, स्वामी म्हणण्याप्रमाणे आपल्याबरोबरच आहे. म्हणून तिने स्वामीचा जप करण्यास सुरुवात केली. स्वामी नामात जनी मग्न झाली. पाऊस पडतच होता. पुढे पाणी साचल्यामुळे जनी बाजूला उभी राहिली. तितक्यात त्या पाण्यात तिला परत स्वामीची मूर्ती दिसली व दुसऱ्या क्षणी पांडुरंगाचेही दर्शन तेथे झाले. स्वामीची ही लीला पाहून जनीने निश्चय केला, आता पंढरीला येण्याची जरुरी नाही. स्वामी हेच आपले पंढरपूर व स्वामी हेच माझे विठ्ठल आहेत. पांडुरंग पांडुरंग म्हणत ती पंढरपूर वाटेवर चालू लागली. पाऊसही थांबला होता. स्वामीची साथ आपल्यासोबत आहे या समाधानाने तिने वारी निर्धास्तपणे पूर्ण केली. आता वारीला जाण्याची जरुरी नाही व स्वामी हेच आपले पंढरपूर आहे असे मानून स्वामींच्या सेवेत तिने उर्वरित आयुष्य घालविले. श्री स्वामी समर्थ. मित्रहो, मी स्वामीच्या चमत्कारिक गोष्टी भाग 1 या व्हिडिओची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. तर तो व्हिडिओ पण तुम्ही सगळे नक्की बघा.